नमो बुद्धाय मित्रांनो, आपण नेहमीच आपला वेळ दुसऱ्यांच्या चुका शोधण्यामध्ये घालवत असतो. दुसरे काय करतात, कसे वागतात यावरती आपण जास्त विचार करतो आणि जास्त बोलत असतो. त्यामुळे आपल्या जीवनातला अत्यंत महत्त्वाचा वेळ या कार्यामध्ये जात असतो, ज्यापासून आपल्याला काहीही फायदा होत नाही. उलट होते तर ते नुकसानच. मनाला जर का तुम्हाला यातून आनंद प्राप्त होत असेल तर हा आनंद निश्चितच चांगला आनंद नाही. निष्पाप आणि विशुद्ध आनंद नाही. जगण्यातलं जे खरं मर्म जर शोधायचं असेल तर मनुष्याने जगण्यातलं खरं मर्म हे स्वतःच्या चुका, स्वतःचे दोष शोधण्यामध्ये घालवले पाहिजेत. स्वतःचे दोष, स्वतःच्या चुका जर का माणसाला पाहता आल्यात, त्याचं निरीक्षण परीक्षण करता आलं तर त्याचा फायदा स्वतःला सर्वाधिक होतो. कारण स्वतःच्या दोषांमुळे, स्वतःच्या चुकांमुळे मनुष्याला भविष्यामध्ये अनेक हालपेष्टा सहन कराव्या लागतात. अनेक प्रकारचे जे आहे ते चुकीचे अनुभव, वाईट अनुभव माणसाला जे आहे ते भोगावे लागतात. त्यामुळे सर्वाधिक लक्ष मनुष्याने स्वतःच्या चुकांकडे, स्वतःच्या दोषांकडे दिलं पाहिजे आणि त्या चुका, ते दोष कसे दूर हटवता येतील आणि आपल्या मनाला दोषमुक्त कसं करता येईल याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. खऱ्या अर्थानं जीवनाचं जे मर्म आहे ते यामध्ये आहे. जीवनाचा जे फलित आहे ते यामध्ये आहे की आपण आपले दोष, आपल्या चुका ह्या बघितल्या पाहिजे. दुसऱ्याला दोष देणं, दुसऱ्याला जिम्मेदार ठरवणं हे सोपी गोष्ट आहे. त्यातून आपण जे आहे ते मुक्त होण्याचा प्रयत्न करतो आणि आपलं खापर जे आहे ते दुसऱ्यांवरती आपण फोडण्याचा प्रयत्न करीत असतो. तर हा जो व्यवहार आहे हा चुकीचा व्यवहार आहे. हा छल आणि कपटाचा व्यवहार आहे. आणि मनुष्याचं जीवन हे यासाठी नाही आहे की मनुष्यानं छल कपट करावं, आपल्या चुकांचं खापर जे आहे ते दुसऱ्यांच्या माथ्यावरती फोडावं. असं करून जे आहे ते मनुष्य काही वेळासाठी मुक्त होऊ शकतो किंवा काही वेळासाठी जे आहे ते स्वतःचा बचाव करू शकतो. परंतु चिरकाळपर्यंत ह्या गोष्टी त्याच्या हितासाठी, त्याच्या सुखासाठी लाभी ठरू शकत नाही, त्याच्या कामी पडू शकत नाही. म्हणून अत्यंत महत्त्वाचं तत्त्व जर कोणतं असेल तर ते हे आहे की आपण आपला वेळ स्वतःच्या चुका, स्वतःचे दोष पाहण्यामध्ये घालवला पाहिजे आणि त्याला दूर करण्यामध्ये घालवला पाहिजे. खऱ्या अर्थानं मनाची स्वच्छता, शुद्धता यामध्ये आहे. माणसाचं जीवन हे मनाच्या शुद्धीसाठी आहे. आपल्या मनाची शुद्धी करावी हे बुद्धांचं खऱ्या अर्थानं जे आहे ते शासन आहे. बुद्धांची खऱ्या अर्थानं हीच देशना आहे की आपण स्वतःचे नाथ आहोत, स्वतःचे जे आहे ते उद्धार करते आहोत. त्या अनुषंगाने आपण स्वतःचा उद्धार स्वतःच केला पाहिजे आणि तो उद्धार याद्वारेच होईल की मनुष्याने दुसऱ्याचे दोष न पाहता, दुसऱ्याचे कृत अकृत न पाहता, दुसरे काय करतात, काय करीत नाहीत हे न पाहता
आणि त्याच्यावरती आपल्या मनाला न लावता स्वतःवरती पाहावे, स्वतःचे दोष, स्वतःच्या चुका पाहाव्यात, स्वतः आपण काय केलेलं आहे आणि काय नाही केलेलं आहे याकडे अधिक लक्ष द्यावे. हेच बुद्धांचे शासन आहे. बुद्ध म्हणतात, परेसंग विलोमानी परेसंग कथाकथन अत्तनोव अवेख्येय कथानी अकथानीच. दुसऱ्याचे दोष, दुसऱ्याची कमजोरी, दुसऱ्याचे जे आहे ते चुका, ह्या सगळ्या पाहण्यामध्ये वेळ न घालवता दुसऱ्याची कृत अकृत, काय केलं काय नाही केलं हे न पाहता आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे. अत्तनो व अवेख्येय कथानी अकथानीच, म्हणजे स्वतःची पाहणी करत मी काय केलेलं आहे आणि काय केलेलं नाही याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. हे वस्तुतः स्वतःच्या हितासाठी, स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या कल्याणासाठी अत्यंत आवश्यक आहे. हा बौद्ध जीवन मार्ग, ही बुद्धांची शिकवण आपण जर समजून घेतली आणि स्वतःवरती जर अप्लाय केली तर खऱ्या अर्थानं आपल्याला खूप लाभ होऊ शकतो, आपलं खूप कल्याण होऊ शकतं, आपलं खूप मंगल होऊ शकतं. धन्यवाद मित्रांनो.